किती छान सगळे कलरफुल मासे माझ्या इथे आलेले आहेत. छान त्यांची मेजवानी सुरू आहे. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण आलो आहे एका मस्त ठिकाणी. सावंतवाडीपासून टुवर्ड्स आंबोली जायचा जो रस्ता आहे तिथे वाटेत आपल्याला दाणोली नावाचं एक गाव लागतं आणि त्या दाणोलीच्या मार्केटच्या जरासं पुढे आल्यानंतर केसरी गावाची एक एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्सच्या लास्ट पॉईंटला केसरी गावातलं KSR ग्लोबल ॲक्वारियम नवीनच ओपन झालं आहे. ॲक्वारियम म्हणजे मत्स्यालय आपण ज्याला मराठीत म्हणतो. तिथे विविध प्रकारचे मासे आहेत. लहान मुलांसाठी तर बेस्ट पॉईंट आहे. सो आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आम्ही या मत्स्यालयाला व्हिजिट करायला आलो आहे. सो तुम्हाला पण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हे KSR ॲक्वारियम कसं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चिल्ड्रन किती आहे बिलो? तर मंडळी जस्ट आम्ही आता हे तिकीट काढलेलं आहे. ही एंट्रन्स फी आहे आणि मोठ्या माणसांसाठी ॲडल्टसाठी ही फी 100 रुपीज पर हेड आहे आणि लहान मुलांसाठी 50 रुपये. मासे बघ. तर मंडळी लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे. जस्ट एंट्री करतानाच मला आता जाणवलं. सो आपण पुढे जाऊन बघूया की इकडे काय काय छान छान आहे बघण्यासारखं. तर मंडळी हे केसरी ॲक्वारियम जे आहे ते अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पण मला वाटतं जेव्हा हे सगळं कंप्लीट होईल त्यानंतर सिंधुदुर्गातलं हे बेस्ट टुरिस्ट पॉईंट होणार आहे. तर मंडळी आता आपण भेटतोय प्रकाश वाडकर यांना. हे या ॲक्वारियमचं सगळं मॅनेजमेंट बघतात. सो त्यांना आपण विचारूया की साधारणपणे ॲक्वारियमला सुरुवात कधीपासून झाली. सुरुवात 11 सप्टेंबर 2023 ला झाली. हो म्हणजे नुकतंच आहे. हो नुकतंच. सो सप्टेंबर 3 महिने होतात.
सप्टेंबर महिन्यापासून ॲक्वेरियमला सुरुवात झाली आहे आणि पब्लिकसाठी ओपन. हो, पब्लिकसाठी ओपन आहे. हां कायमस्वरूपी चालू आहे. हां कधीच सुट्टी नाही आहे सध्या. सध्या सुट्टी नाहीच आहे म्हणजे संडे किंवा काहीच नाही. पब्लिक हॉलिडेजला पण चालू आहे. पब्लिक हॉलिडेजला पण चालू आहे. आणि आता हे एवढंच असणार आहे की या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट्स इथे येणार नाही, आहेत? अजून बरेच प्रोजेक्ट व्हायचे आहेत. सध्या हा 50% म्हटलं तरी काय अच्छा. कमी पडणार नाही. याच्यामध्ये पुढे जाऊन आपण अंडरग्राऊंड टनल एक्वेरियम पण बनवतोय, जो आपण दुबईमध्ये पाहिला असेल किंवा गुगलवर बघितलं असेल, जो दुबईमध्ये आहे अंडरग्राऊंड टनल एक्वेरियम. त्यामध्ये पुढे जाऊन आपण त्यामध्ये स्कुबा डायव्हिंग सुद्धा आपण करणार आहोत. म्हणजे ती सुविधा पण असणार आहे. ओके. प्लस म्हणजे देवबागला तारकर्लीला वगैरे जसं आहे जायची गरज नाही, तसंच इकडे होणार तसंच होणार आहे. आहे. आणि समुद्र आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. अरे वा. गेटच्या इथे तुम्ही स्ट्रक्चर जो पाहिला तो त्यामध्ये बटरफ्लाय गार्डन, केमिलियन गार्डन म्हणजे वेगवेगळ्या रंगीत सरड्यांचं हे असणार आहे त्याच्यामध्ये. प्लस थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पिवळं स्ट्रक्चर दिसतं, त्यासमोर एक पॉन्ड आहे या नदीमध्ये आपलं. त्यामध्ये आपल्याला फिशिंगची सुविधा पण उपलब्ध करून देणार अरे वा. आहोत आपण. म्हणजे ज्यांना फिशिंग एक्सपिरियन्स करायचा असेल हा, आणि तो अनुभवायचा असेल तर तिकडे तो करता अनुभवू येणार. शकता. पण तिकीट लावून असेल नाही, नॉमिनल काहीतरी नॉमिनल काय असेल, जो चार्ज ते. असेल तो त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अजून बऱ्याच हे अनुभव मिळणार आहे. प्लस आम्ही बोटिंगची पण सुविधा करणार, पॅडल बोटिंगची पण. म्हणजे अजून बराच प्रोजेक्ट व्हायचा आहे. अजून एक 3-4 महिन्यामध्ये पुढच्या सगळं होईल. जवळपास तो पूर्णत्वास येईल. हां हां. सो मित्रांनो, हे मी मगाशीच असं म्हटलं की अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण मला एवढी कल्पना नव्हती की इतके सगळे भले मोठे प्रोजेक्ट्स इथे पुढे येणार आहेत. जसं त्यांनी म्हटलं की अंडरग्राऊंड टनल होणार आहे, त्याच्यानंतर सरड्यांचं म्हणजे कॅमेलियनचं इकडे असणार आहे, आणि त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग होणार आहे, फिशिंग स्पॉट होणार आहे. तर हे म्हणजे खूपच सगळ्यांसाठी सरप्रायझिंग आणि एक्सायटिंग असणार आहे. सो हे सगळं एकंदरीत जेव्हा तयार होईल तेव्हा सिंधुदुर्गातला बेस्ट टुरिस्ट पॉईंट हा एरिया म्हणजे KSR ॲक्वेरियम असणार आहे. सो त्याबद्दल तुमचे खूप आभार की तुम्ही आम्हाला छान गाईड केलं. आणि लवकरच हे सगळं तयार होईल आणि आम्हाला सगळ्यांना आनंद घेता येईल याची आम्ही वाट बघतोय. थँक्यू. येस. तर मंडळी, तुम्हाला समोर जी दिसते ती KSR मत्स्यालयाची मुख्य बिल्डिंग आहे. KSR मत्स्यालयाचं हे प्रवेशद्वार आहे. इथूनच आपल्याला आता आतमध्ये एंट्री करायची आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळणार आहेत. चला तर मग आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे आणि इकडे बऱ्यापैकी सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. ही माहिती आहे की बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्वेरियम्स. मत्स्यालयापैकी मूलभूत माहिती दिलेली आहे. सिल्वर अरोवाना म्हणून एक मासा आहे. अतिशय युनिक पद्धतीचा मासा इथे आहे. अतिशय सुंदर मासा आहे. सॉलिड आहे ना.
स्माइल पण करतात हा. पॅटर्न आहे बरं त्याच्यावरचा. त्याच्यामध्ये या फिश टँकमध्ये जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ते तर खूपच सुंदर केलेत त्यांनी. त्याच्यामुळे ते मासे बघायला आणखीन मजा येते. किती क्यूट आहे अरे. ती ब्लू लाईट चमकते मग त्यांच्यामध्ये कशी. आणि खालचं खूप छान केलं त्यांनी प्लांटचं. भारी आहे. तो पाठीमागे केवढा आहे बघ. यांच्या आतमध्ये पण रेड कलरची रेडियमची लाईट कशी असते तशी आहे बघ. काय खाल्लं हो पाठीमागे पण आहे. अरे भरपूर आहे ते. तिकडे पण आहे. सापासारखं आहे थोडंसं.
तर मंडळी, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री माननीय रवींद्र चव्हाण यांनी हा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आणि फक्त ॲक्वारियमच नाही तर त्यांचे अनेक स्तुत्य उपक्रम आता इथे तयार होत आहेत. जसं की त्यांनी सांगितलं, माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल की ते येल्लो सगळं आहे, तिथे एक गार्डन केलेलं आहे, ग्रीन आहे, तिथे कॅमेलियन प्रोजेक्ट म्हणजे विविध प्रकारच्या सरड्यांचा प्रोजेक्ट येणार आहे. त्यानंतर इथे स्कुबा डायव्हिंग सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि ज्यांना फिशिंगची आवड आहे, मासे पकडायची आवड आहे, पण त्यांना एखाद्या तलावाकाठी किंवा समुद्रकिनारी जाता येत नाही आहे किंवा त्याबद्दल फारशी माहिती नाही आहे, तर इकडे फिशिंग स्पॉटसुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आपण तिकीट काढून, अगदी नॉमिनल तिकीट असणार आहे, त्यानंतर आपण फिशिंगचा अनुभव घेऊ शकतो, फिशिंग कसं करायचं हे शिकू शकतो. आणि त्यानंतर अंडरग्राऊंड टनल ॲक्वारियम जसं दुबईत आहे तसं इथे होणार आहे. म्हणजे हे सगळं सिंधुदुर्गात होतं आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की सिंधुदुर्ग टुरिझम लेवल एक पिक लेवलवर हे सगळी मंडळी नेऊन ठेवत आहेत. आणि सगळ्यांसाठी इकडचं टुरिझम म्हणजे खरंच एक सुंदर होणार आहे की लोक लांबून दुबईला जाण्यापेक्षा सिंधुदुर्गात येऊन या सगळ्याचा आनंद घेऊ शकतात. खरंच खूप थँक्यू रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला, कारण ह्या निमित्ताने इथल्या बऱ्याच लोकांना रोजगार उत्पन्न होतो आहे. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कोकणातल्या मुलांना रोजगार निर्मिती हे करून देत आहेत. त्याच्यामुळे त्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार. तर मित्रांनो, कॅट फूड घालून घालून कंटाळलेली मी आता फिश फूड घेतलं आहे. माझ्याकडे भरपूर सारी मांजरं आहेत आणि त्यांना मी सतत असं कॅट फूड फोडून फोडून घालत असते. आणि आज मी इथे आले तर आपण फिश फूड थोडंसं घेतलं आहे. 10 रुपयाला हे पॅकेट इथे विकत मिळतं आहे. तर तिथे जो पॉन्ड दिसतो आपल्याला, त्याच्यात बऱ्यापैकी कलरफुल असे मस्त मस्त मासे आहेत आणि त्यांना असं वरून टाकलं की ते सगळे धावत धावत येऊन खायला येतात. लवकर आहे प्रसन्न. अरे वा, मस्त. अरे वा, आज मस्त पार्टी करूया बरं का. मला घे. हो, हळू हळू हळू. संपलं. घेतलं का? तर मित्रांनो, हे होतं सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमधलं KSR ॲक्वारियम. अतिशय सुंदर जागा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे येऊन तुम्ही इथे एन्जॉय करू शकता, वेगवेगळे मासे बघू शकता. त्याचबरोबर इथे फूड स्टॉलसुद्धा आहे. त्याच्यामुळे आजची ट्रिप आमची नक्कीच वर्थ होती. मी तुम्हा सगळ्यांना ॲडवाईज करेन की तुमच्या लहान मुलांना घेऊन इथे नक्की फिरायला या, त्यांना नक्की आवडेल ही जागा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या लॉस्ट इन कोकण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.